सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड किंवा डेव्हऑप्स या सगळ्यांच्या गोष्टी करत असताना कंटेनर्स हा टॉपिक बाजूला ठेवणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि त्याच्यामागचं रिझन पण हेच आहे, की कंटेनर्स हा कॉन्सेप्ट असा आहे, की ज्याच्यावरती तुमची पूर्ण क्लाउड इकोसिस्टम पण रन होते. सो प्रत्येकासाठी बी इट सॉफ्टवेअर डेव्हलपर, बी इट टेस्टर किंवा डेव्हऑप्स इंजिनियर किंवा क्लाउड इंजिनियर ह्या सगळ्यांसाठी कंटेनर्स हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. आणि हे कंटेनर्स म्हणजे काही लोकांना डॉकर वाटतं, काही लोकांना पॉड्स वाटतात किंवा काही लोकांना कुबरनेटिस पण वाटतं. बट ॲक्चुअलमध्ये कंटेनर्स नक्की काय आहेत? हे अंडरस्टँड करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विथआऊट फर्दर अड्यू, लेट्स गेट स्टार्टेड विथ धिस वन. ऑलराइट. सो कंटेनर्स अंडरस्टँड करण्यासाठी वी फर्स्ट नीड टू अंडरस्टँड की एखादी ॲप्लिकेशन एखाद्या सर्व्हरवरती कशी रन होते. सो इकडे तुम्ही बघताय की माझ्याकडे एक सर्व्हर आहे ज्याच्यामध्ये हार्डवेअर कंपोनेंटमध्ये माझ्याकडे सीपीयू आहे, रॅम आहे, डिस्क आहे आणि काही नेटवर्किंगचे कंपोनेंट्स आहेत. आता एवढ्याच गोष्टी हार्डवेअरमध्ये येतात का? तर नाही. ह्याच्या पलीकडे अजून गोष्टी येतात, बट वी हॅव टेकन ओन्ली द इम्पॉर्टंट थिंग्स ओव्हर हिअर. त्याच्यानंतर या सर्व्हरवरती आपल्याला एक ऑपरेटिंग सिस्टम लागते आणि ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला जी पण ॲप्लिकेशन ह्याच्यावरती रन करायची आहे आणि ती ॲप्लिकेशन ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे, त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं पहिला एन्व्हायर्नमेंट मला इकडे क्रिएट करावं लागतं. आता एन्व्हायर्नमेंट क्रिएट करणं म्हणजे काय? की लेट्स से की मला जर जावाची ॲप्लिकेशन इकडे रन करायची असेल, तर ह्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये पहिला मला जावा इन्स्टॉल करावं लागेल आणि त्याच्यानंतरच ती जावाची ॲप्लिकेशन मी इकडे रन करू शकतो. सेम पायथनची जर ॲप्लिकेशन असेल, तर पायथनचं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करावं लागेल. Node.jsची ॲप्लिकेशन असेल, तर Node.js मला ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती इन्स्टॉल करावं लागेल. आता काही वर्षांपूर्वी ही जी सॉफ्टवेअर रनिंगची किंवा सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंटची जी प्रोसेस होती, ही कशी व्हायची, की एक जर माझ्याकडे सर्व्हर आहे, तर युजुअली ह्या पर्टिक्युलर सर्व्हरवरती माझी एकच ॲप्लिकेशन रन व्हायची. म्हणजेच काय, की जर समजा माझी ॲप्लिकेशन जर विंडोज स्पेसिफिक असेल, तर ही ऑपरेटिंग सिस्टम माझी विंडोज असणार आणि ह्या विंडोजवरती किंवा ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती माझी विंडोज बेस्ड ॲप्लिकेशन असेल, तीच फक्त इकडे रन होईल. आता ह्या केसमध्ये प्रॉब्लेम काय यायचा? ह्या केसमध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट असा होता, की जेवढा पण माझा सीपीयू आहे, रॅम आहे किंवा डिस्क किंवा नेटवर्किंग रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कंप्लीटली यूज व्हायच्या नाहीत. कारण ऑब्व्हियसली जर माझी ॲप्लिकेशन लेट्स से की माझ्याकडे एक 10 जीबी रॅम आहे आणि ती 10 जीबी रॅम न यूज करता लेट्स से की 5 जीबीच ऑक्युपाय करते किंवा 5 जीबीच यूज करते. सो त्या केसमध्ये माझी रॅम पण अंडर युटिलाइज्ड आहे, माझा सीपीयू पण अंडर युटिलाइज्ड आहे आणि माझी डिस्क पण अंडर युटिलाइज आहे. आणि ह्याचा रिझल्ट किंवा ह्याचा परिणाम म्हणून हे व्हायचं, की जेवढे पण माझे हार्डवेअर कंपोनंट आहेत, ते हार्डवेअर कंपोनंट्स माझे अंडर युटिलाइज्ड राहत होते. मग आता हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी हायपरवायझर नावाचा एक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आला. आता हायपरवायझर काय असतो ते आपण आधी अंडरस्टँड करून घेऊया. आता हायपरवायझर हा एक असा सॉफ्टवेअर आहे, की ज्याच्यामुळे आपल्याकडे जेवढे पण रिसोर्सेस अवेलेबल आहेत एखाद्या सर्व्हरवरती, फॉर एक्झाम्पल इकडे माझ्याकडे रॅम अवेलेबल आहे, सीपीयू आहे, नेटवर्किंग रिलेटेड काही रिसोर्सेस आहेत आणि डिस्क. हे जेवढे पण माझे रिसोर्सेस आहेत, ह्या रिसोर्सेसचा फ्रॅगमेंट किंवा ह्या रिसोर्सेसचा एक पार्ट यूज करून आपण एंटायर न्यू ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करू शकत होतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इकडे काही जीबीमध्ये रॅम अवेलेबल आहे, मल्टिपल कोर्स ॲज अ सीपीयू म्हणून अवेलेबल आहे, नेटवर्किंग रिलेटेड बँडविड्थ अवेलेबल आहे आणि काही जीबीमध्ये डिस्क आहे. सो हायपरवायझर यूज करून मी काय करू शकतो, की ह्याच्यातला काही पार्ट वापरून फॉर एक्झाम्पल इकडून मी थोडी रॅम वापरली, इकडून थोडासा सीपीयू वापरला, इथे नेटवर्किंग आणि इकडे डिस्क. ह्या सगळ्या गोष्टी वापरून मी एक टोटली डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करू शकत होतो. आणि ही ऑपरेटिंग सिस्टम इट कॅन बी अ सेम ऑपरेटिंग सिस्टम ऑर इट कॅन बी अ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम. फॉर एक्झाम्पल लेट्स से की ही माझी विंडोज बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि या विंडोज बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवरती हायपरवायझर यूज करून जर मला लिनक्स किंवा दुसरी ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च करायची आहे, तरी देखील मी करू शकत होतो. आता ह्याचंच थोडंसं जर डिटेल एक्झाम्पल किंवा डिटेल एक्सप्लेनेशन जर बघायचं झालं, तर आपण असं काही व्हिज्युअलाइज करू शकतो, की आपल्याकडे जो पण हार्डवेअर कंपोनंट आहे, ह्या हार्डवेअर कंपोनंटमध्ये माझ्याकडे सीपीयू, रॅम, त्याच्यानंतर डिस्क आणि नेटवर्क रिलेटेड कंपोनंट आहेत. हे यूज करून आपण ऑन टॉप ऑफ इट हायपरवायझर नावाचा एक टूल इन्स्टॉल करू शकतो. ह्याच्यामध्ये पण 2 गोष्टी येतात, की हायपरवायझर तुम्ही ॲज अ सॉफ्टवेअर कंपोनंट किंवा ऑपरेटिंग सिस्टममध्ये इन्स्टॉल करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही हार्डवेअरवरती देखील हायपरवायझर इन्स्टॉल करू शकता. हे केल्यानंतर हायपरवायझर यूज करून आपण काय करू शकतो, की एक कंप्लीट डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम आपण लॉन्च करू शकतो. त्यालाच आपण व्हर्चुअल मशीन असं म्हणतो.
आणि ही ऑपरेटिंग सिस्टम किंवा व्हर्चुअल मशीन लॉन्च केल्यानंतर जी पण ॲप्लिकेशन आपल्याला रन करायची आहे, त्या रिलेटेड जेवढ्या पण बायनरीज आहेत किंवा लायब्ररीज आहेत, त्या आपण इन्स्टॉल करणार आणि त्या इन्स्टॉल करून झाल्यानंतर जी पण आपली ॲप्लिकेशन आहे, ती ॲप्लिकेशन आपण रन करणार. फॉर एक्झाम्पल इकडे जो पण माझा हार्डवेअर होता, त्या हार्डवेअरमधला मी थोडासा पार्ट वापरून एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली. इकडे त्या ॲप्लिकेशन रिलेटेड जेवढ्या पण लायब्ररीज किंवा जेवढ्या पण बायनरीज होत्या, त्या सगळ्या इन्स्टॉल केल्या आणि इथे VM1 वरती किंवा व्हर्चुअल मशीन 1 वरती मी माझी जावाची ॲप्लिकेशन रन केली. सिमिलरली अगेन हायपरवायझर यूज करून मी दुसरी एक ऑपरेटिंग सिस्टम किंवा दुसरी एक VM लॉन्च केली. त्याच्यामध्ये Node.js ही ॲप्लिकेशन मला रन करायची होती. त्याच्यासाठी मी त्याच्या बायनरीज आणि लायब्ररीज इन्स्टॉल केल्या आणि मग Node.js ही ॲप्लिकेशन देखील मी इकडे रन केली. सिमिलरली इकडे VM3 मध्ये देखील मी एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केली. त्याच्या बायनरीज किंवा त्याच्या लायब्ररीज इन्स्टॉल केल्या आणि मग त्याच्यानंतर Pythonची ॲप्लिकेशन इकडे रन केली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो व्हर्चुअल बॉक्स आणि VMware ह्याच्यासारखे टूल किंवा ह्याच्यासारखे सॉफ्टवेअर यूज करून. सो आय होप की हायपरवायझर यूज करून आपण एक नवीन VM कशी लॉन्च करायचो हे तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. बट ह्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये देखील काही प्रॉब्लेम होते. आता इथे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, की इकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम इकडे नवीन क्रिएट करावी लागत होती. आणि युजुअली हे व्हर्चुअल मशीन किंवा ही पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम बनवणं इट इज अ व्हेरी टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस, की पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करणं, त्याच्यानंतर त्याच्या बायनरीज आणि लायब्ररीज इन्स्टॉल करणं आणि मग जाऊन आपली ॲप्लिकेशन त्याच्यावरती रन करणं. सो ऑल्दो हायपरवायझरचे खूप सारे चांगले यूज केसेस पण आहेत, बट ज्यावेळेस आपल्याला क्विकली एखादी गोष्ट डिप्लॉय करायची आहे किंवा क्विकली एखादी ॲप्लिकेशन आपली रन करायची आहे, त्यावेळेस हायपरवायझर वोंट बी द राइट सोल्युशन. सो आता हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्यासाठी मार्केटमध्ये डॉकर किंवा त्याच्या रिलेटेड जेवढे पण इंजिन्स किंवा जेवढे पण सॉफ्टवेअर्स आहेत, ते मार्केटमध्ये आले. आणि त्यांनी हा प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचा कसा प्रयत्न केला, ते आता आपण अंडरस्टँड करूया. ऑलराइट. सो इकडे तुम्ही बघताय, की इकडे फिजिकल सर्व्हर आहे. दॅट मीन्स युअर हार्डवेअर सर्व्हर, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे काही प्रमाणात रॅम असेल, सीपीयू असेल, नेटवर्किंग रिलेटेड गोष्टी आणि डिस्क असेल. त्याच्यानंतर इकडे ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केलेली आहे आणि मग डॉकर इंजिन किंवा डॉकर टूल आपण ह्या ऑपरेटिंग सिस्टमवरती इन्स्टॉल केलेला. आता डॉकर काय बोलतो, की तुम्हाला पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये. डॉकर असं सांगतो, की जी पण ॲप्लिकेशन तुम्हा लोकांना रन करायची फॉर एक्झाम्पल जर जावाची ॲप्लिकेशन रन करायची असेल, तर त्या जावाच्या ॲप्लिकेशनसाठी लागणाऱ्या जेवढ्या पण बायनरीज आहेत किंवा जेवढ्या पण लायब्ररीज आहेत, तेवढ्याच फक्त मी तुम्हा लोकांना अवेलेबल करून देईल आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही तुमची जावाची ॲप्लिकेशन रन करू शकता. सिमिलरली जर नोडची ॲप्लिकेशन रन करायची असेल, तर नोडसाठी लागणाऱ्या बायनरीज किंवा लायब्ररीज मी तुम्हाला अवेलेबल करून देतो आणि तुमची ॲप्लिकेशन इझिली चालेल. सिमिलरली जर Pythonची ॲप्लिकेशन रन करायची असेल, तर Pythonसाठी लागणाऱ्या मिनिमम किंवा बेसिक लायब्ररीज आहेत, तेवढ्या मला डॉकर अवेलेबल करून देतोय आणि त्याच्यावरती मी माझी Pythonची ॲप्लिकेशन रन करू शकतो. आता ह्या केसमध्ये एडवांटेज हा झाला, की इकडे हायपरवायझरच्या केसमध्ये देखील आपण जो आपला हार्डवेअर होता, तो हार्डवेअर आपण शेअर करत होतो विथ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम किंवा डिफरंट व्हर्चुअल मशीन्स. सिमिलरली डॉकरने पण हाच कॉन्सेप्ट यूज केला, की जो पण अंडरलाइंग आर्किटेक्चर आहे किंवा जो पण अंडरलाइंग हार्डवेअर आहे, तो हार्डवेअर यूज करून आपण डिफरंट एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून देऊ प्रत्येक ॲप्लिकेशन रन करण्यासाठी आणि ह्यालाच आपण कंटेनर्स बोलतो. सो डॉकरच्या केसमध्ये ॲडव्हांटेज हे झालं, की आपल्याला प्रत्येक ॲप्लिकेशन रन करण्यासाठी मला ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायची गरज आहे का? तर नाही. ज्या बेअर मिनिमम किंवा एक बेअर मिनिमम एन्व्हायर्नमेंट जे लागेल मला प्रत्येक सॉफ्टवेअर माझं रन करण्यासाठी, तेवढ्याच गोष्टी मला डॉकरने अवेलेबल करून दिल्या आणि ह्याच्यामुळे आधीच्या केसमध्ये ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी जेवढा मला टाईम कन्झ्युम होत होता, त्याच्यापेक्षा खूप प्रमाणात फास्ट अशी माझी डॉकरची प्रोसेस व्हायला लागली. जिकडे जर एखादी ॲप्लिकेशन मला इमिडिएटली रन करायची असेल, तर डॉकर मला माझ्या बायनरीज आणि लायब्ररीज किंवा मला एक एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून देतोय आणि इमिडिएटली माझा एक कंटेनर किंवा माझी एक ॲप्लिकेशन त्या पर्टिक्युलर एन्व्हायर्नमेंटमध्ये रन होते. सो धिस इज व्हॉट वी कॉल ॲज कंटेनरायझेशन, की डॉकर हा असा एक टूल आहे किंवा असा एक इंजिन आहे, ज्याने आपल्याला एक एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून दिलंय आणि त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण अंडरलाइंग हार्डवेअर सिस्टमचे जेवढे पण रिसोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल रॅम, सीपीयू, नेटवर्क किंवा डिस्क, ह्या सगळ्या गोष्टी आपण छोट्या-छोट्या पार्टमध्ये डिव्हाईड करू शकतो आणि ते डिव्हाईड केलेले रिसोर्सेस आपण प्रत्येक ॲप्लिकेशनला देऊन आपल्या हार्डवेअरवर अवेलेबल असलेली रॅम,
सी-पी-यू किंवा नेटवर्किंग किंवा जे पण रिसोर्सेस आहेत ते आपण कंप्लीटली युटिलाइज करू शकतो. सो धिस इज द बेसिक ऑफ द कंटेनरायझेशन आणि ह्या कंटेनरायझेशनमध्ये जी डिप्लॉयमेंटची प्रोसेस आहे किंवा ॲप्लिकेशन रन करण्याची प्रोसेस आहे, ती हायपरवायझरपेक्षा खूप प्रमाणात फास्ट देखील आहे. सो आता नेहमी डॉकर इंजिन वापरायला पाहिजे का? हायपरवायझर कधी वापरूच नाही का? तर नाही. हायपरवायझरचे सेपरेट यूज केसेस आहेत आणि डॉकर इंजिन किंवा डॉकर किंवा ॲज अ कंटेनरायझेशन ज्यावेळेस आपण यूज करतो, त्याचे डिफरंट यूज केसेस आहेत. सो जर तुमचा यूज केस असा आहे, की मला टाईमचा काही एक कन्स्ट्रेंट नाही आहे अँड आय वॉन्ट टू हॅव अ फुल ब्लोन ऑपरेटिंग सिस्टम, तर त्या केसमध्ये यू गो अहेड अँड इन्स्टॉल दी हायपरवायझर आणि जर हे नसेल करायचं, देन यू गो अहेड अँड यूज द डॉकर इंजिन फॉर युअर ॲप्लिकेशन्स. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की ज्या लोकांना पण डॉकर हा टूल किंवा कंटेनरायझेशन हा कॉन्सेप्ट माहिती आहे आणि जे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आहे, तर त्या लोकांना जर तुम्ही विचारलं, तर त्यांनी जेव्हापासून त्यांना डॉकर हा कॉन्सेप्ट समजला असेल, तेव्हापासून डेटाबेस सारख्या गोष्टी जर असतील किंवा जो पण टूल डॉकरमध्ये अवेलेबल आहे, तो आपल्या ऑपरेटिंग सिस्टमवरती इन्स्टॉल न करता नेहमी डॉकरमधूनच यूज केलेला असेल. कारण ह्या केसमध्ये ज्या पण गोष्टी किंवा जे पण टूल्स आपल्याला वापरायचे आहेत, ते आपण डॉकर यूज करून खूप सिंपल वेमध्ये आणि खूप फास्ट देखील करू शकतो. सो धिस वॉज द एक्सप्लेनेशन अबाउट की आधीच्या काळामध्ये एखादी ॲप्लिकेशन कशी इन्स्टॉल व्हायची, त्याच्यानंतर मग हायपरवायझरने कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केला आणि कंटेनरायझेशन म्हणजे नक्की काय आहे. सो आय होप तुम्हाला कंटेनरायझेशनचा कॉन्सेप्ट समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा आणि असेच DevOps आणि डिफरंट टूल्स एक्सप्लोर करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो धिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.